नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज मधले आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 14 पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवली असेल तर तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की याच्यामध्ये सर्व प्रश्न असं मिश्रण केलेले, मिक्स केलेले आहेत। म्हणजे आतापर्यंतच्या ज्या आपल्या 13 प्रश्नपत्रिका झाल्या त्या 13 प्रश्नपत्रिकेमध्ये बुद्धिमत्ता वेगळं, गणित वेगळं, मराठी वेगळं आणि जीके वेगळं अशा स्वरूपामध्ये आपण प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या। पण आता ही जी प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये 2 प्रश्न गणिताचे मध्येच, 2 प्रश्न मराठीचे मध्येच, 2 प्रश्न जीकेचे अशा स्वरूपामध्ये ही प्रश्नपत्रिका बनवली गेलेली आहे। याचं कारण असं आहे की तुम्हाला सोडवताना तुमची मेंटॅलिटी कोणत्याही पद्धतीचा पेपर येऊ देत, तो पेपर सोडवण्याची तुमची मेंटॅलिटी तयार झालेली पाहिजे। या उद्देशाने आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काय करत आहोत, प्रश्नपत्रिका बनवत आहोत। त्याच पद्धती आपण भविष्यामध्ये पूर्णपणे एक विषय घटकनिहाय विषयाच्या सुद्धा, चालू घडामोडीच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। अशा प्रकारे आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये असं कोणीही करत नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। ठीक आहे, तर आज आपण 14वी प्रश्नपत्रिका दिलेली आहे। तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगतो की प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही अगोदर काय करा, तर ती प्रश्नपत्रिका सोडवा आणि मग विश्लेषण पहा, त्याचे मार्क काउंट करा। मार्क कमी येऊ देत, फक्त कमी आले मार्क हरकत नाही, पण ग्रोथ झाली पाहिजे आपली। एखादी कन्सेप्ट या टेस्टमध्ये तो प्रश्न तुमचा चुकलेला आहे, अलग लक्षात, तर पुढच्या वेळेस त्या कन्सेप्टचा प्रश्न तुमचा चुकता कामा नये। मार्क किती येतात याला महत्व नाही, तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर होतात ही गोष्ट जास्त महत्वाची असते। ठीक आहे ना, त्याच्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागणार आहे। काय करावं लागेल आपल्याला, कन्सेप्ट, एखादी कन्सेप्ट पुन्हा रिपीट झाली तर चुकली नाही पाहिजे। ठीक आहे ना, अलग म्हणजे ते आहे ना सुविचार हिंदीमध्ये, गलती करो गलतियां करो, म्हणजे किती तुम्ही चुका करा, 1000 चुका करा, मगर एक गलती दोबारा मत करो, म्हणजे पुन्हा एक चूक दुसऱ्यांदा नाही करायची। तुम्ही वेगवेगळ्या 100 चुका करा, हरकत नाही, पण एकच चूक पुन्हा डबल करू नका। मग तर तुमचा एक एक मार्क आपोआप वाढेल आणि हळूहळू तुमचा स्कोर कशा पद्धतीने मागच्या पेक्षा वाढत जातोय, ग्रोथ होत जाते, हे नकळतपणे तुम्हाला सुद्धा समजणार नाही। आता याच्यामध्ये काय करूया आपण, मी घेणार आहे याच्यामधलं गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण। तर मी प्रश्नपत्रिका स्लाइड पुढे पुढे घेत जाईल, जशा पद्धतीने गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न येतील तसे मिक्स स्वरूपामध्ये घेऊया आपण। मराठी वेगळं, गणित वेगळं, बुद्धिमत्ता वेगळं अशा पद्धतीने नाही, मिक्स स्वरूपामध्येच आपण काय करूया, ही प्रश्नपत्रिका घेऊया। ठीक आहे ना, प्रश्नपत्रिका क्रमांक 15 याच्यामध्ये जवळपास मराठी, गणित आणि बुद्धिमत्ताचे 70 प्रश्न येतात आणि जीएसचे 30 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा। त्या अनुषंगाने आपल्याला याला थोडासा जास्त वेळ द्यावा लागणार आहे, मला वैयक्तिक। ठीक आहे, तर पहा, प्रश्न जसे मी येईल तसे गणित बुद्धिमत्ताचा आला की मी त्या पद्धतीने घेत जाईल। चौथा प्रश्न आलाय बघा, पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक खालीलपैकी कोणता। आता अपूर्णांक मोठा सगळ्यात कोणता, लहान कोणता, याच्यासाठी 2 पद्धती आहेत। एक पहिली म्हणजे छेद समान करायचे, लसावी काढून घेऊन, ते नसेल जमत तर डायरेक्ट त्यांचा भागाकार करायचा आणि भाग देऊन जी पॉइंट मध्ये दशांश अपूर्णांकात संख्या येतील ती जी संख्या सगळ्यात मोठी, जी संख्या किंवा सर्वात लहान तो घ्यायचा। आता बघा, मी जर आता ह्याचा भाग गेलं तर इथं बघा, याने 6 भाग द्यायचा झाला इथं डायरेक्ट बघा, तर 6 7 42, 6 8 48 आणि पुन्हा 48 बाकी उरेल 2 आणि इकडे बघा, इकडून देऊया आपण 8 नी बघा, ह्याचा भाग काय 0 पॉईंट, कारण की इथे 70 करावं लागेल आणि 8 8 64, 8 8 64, 64 मधून मग 70 मधून 64 गेले 6, पुन्हा 0 घेऊन 8 8 7 56 म्हणजे 0.7 किंमत येईल, 8 7 56 म्हणजे 2 पर्यंतच काढा। नंतर इथं बघा, इथं सुद्धा 0.60 घेऊ, इथं 7 14 17 21, 7 7 49, 7 8 56, 4 आरले, बरोबर आहे का, 4 उरले, मग 4 पुन्हा इथं सुद्धा 8 7 56, 8 8 8 64, हा घेतलं होतं 6 घेतलं, हा 8 4 उरले, पुन्हा मग 0 दिले, काय येईल 7 चौक 28, 7 5 35, म्हणजे इथं 0.85 किंमत येईल। इथं किती येईल बघा, इथं 0 देऊ, 9 8 72 पुन्हा 9 9 81 येते, म्हणजे 9 8 72, हातच्यावरले 8 पुन्हा डबल 80, 9 8 72 म्हणजे 0.88 येते किंमत। आणि इथं किती येते बघा, 0 देऊ, 0. 6 6 6 12 6 13 6 24 6 35 6 6 36 6 7 42 6 8 48 हातच्याले 2 पुन्हा बाकी घेतलं 0 देऊन, पुन्हा 6 12 6 3 18 0.83 म्हणजे सगळ्यात लहान किंमत आली 0.83, बरोबर आहे का। म्हणजे पर्याय क्रमांक 4 5 छेदस्थानी 6 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे। याच्यावरून समजते आपल्याला चौथ्याचं किती 4 5 छेद 6 अशा पद्धतीने आपण सोडू शकतो। भागाकार द्यायचा फक्त, याला भागाकार आला पाहिजे। आता इथं भागाकार नाही शिकू शकत मी,
बरोबर आहे का? तुम्हाला येतं हे ग्राह्य धरले पॉईंटचा भागाकार बघा, किमती करून बघा. 0.87, 85, 88 आणि 83 किमती त्याच्या येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आता. एका सांकेतिक भाषेत टेबलला म्हणलंय 59102 आणि ग्रँटला म्हणलंय 73945. तर जेंटलला काय म्हटलं जाईल? आता काय करायचं अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला गेला तर टेबल खाली ती संख्या, बरोबर आहे का, ग्रँट खाली ती संख्या ठेवायची बघा. TABLE, हा, टीच्या खाली 5, एच्या खाली 9, बीच्या खाली 0, एलच्या खाली 1 आणि ईच्या खाली 2 आले. बरोबर आहे का? त्यानंतर ग्रँट मध्ये बघा, जीच्या खाली 7, आरच्या खाली 3, एच्या खाली 9, पुन्हा एनच्या खाली 4 आणि टीच्या खाली 5. बरं का? आता एच्या खाली 9 इथं पण आहे, इथं एच्या खाली 9च आहे, दिसतंय का? म्हणजे अशा पद्धतीनेच आहे हे करायचं बघा. एच्या खाली 9, एच्या खाली 1, अजून टीच्या खाली 5, टीच्या खाली 5 दिसतंय. म्हणजे एका खाली एक आलेत का नाही संख्या. मग आता याच्यामध्ये शब्द कोणते इथं आता काय जेंटल घ्यायचं. मग जीच्या खाली किती रे? 7, म्हणजे जेंटल 7 ने सुरुवात होईल. सगळे पर्याय 7 आहेत. पुन्हा ईच्या खाली काय आले रे? 2, म्हणजे 7 नंतर 2, 7 नंतर 2 असणारा हा नाही पर्याय, म्हणजे चुकला, हा आहे आणि 7 नंतर 2 म्हणजे एक पर्याय कटला. पुन्हा 7 नंतर 2 नंतर एनच्या खाली 4 आहे, मग 7 2 4, 7 2 1 आहे, हा कटला. 7 2 4 आणि 7 2 5 आहे, हा कटला. म्हणजे डायरेक्ट हा 7 2 4. एवढंच करायचं, सगळी कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, डायरेक्ट पर्याय कटले ना. कारण 7 2 4 येणार आहे, पहिल्या 3 संख्या 7 2 4 असणारा फक्त एकच पर्याय क्रमांक 2, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. अशा एका खाली एक मांडले गेले की कोणत्या अक्षरासाठी कोणता नंबर घेतलाय हे आपोआप आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. ठीक आहे ना? अशा पद्धतीने ते सोडवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 नाहीये, त्यानंतर 7, त्यानंतर भाषा. आता मराठी व्याकरणाचा प्रश्न आला. काय प्रश्न बघा, भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा असतं. ही भाषेची व्याख्याच आहे, लक्षात ठेवा. याच्यावर सारखं परीक्षेमध्ये प्रश्न करतात, बरोबर आहे का? किंवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी काय करतात? भाषेचा वापर करतात. म्हणजे माझ्या मनामध्ये एखादी भावना व्यक्त करायची आहे तर ते विचार, भावना, अनुभव, कल्पना, बरोबर आहे का? आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना इत्यादी व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा असतं बघा. म्हणजे भाषा काय काय व्यक्त करतं? विचार व्यक्त करतं, भावना व्यक्त करतं, अनुभव व्यक्त करतं, कल्पना व्यक्त करतं. आता इथं फक्त विचारच दिलेलं आहे, बरोबर आहे का? त्यामुळे अशा पद्धतीने पण भावना, अनुभव आणि कल्पना हे सुद्धा व्यक्त करण्याचं साधन काय असतं? भाषा. आणि भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून झालेला आहे. आणि भाष या शब्दाचा अर्थ आहे बोलणं किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. भाषा शब्द कोणत्या धातूपासून तयार आहे? संस्कृत भाष. आणि भाष म्हणजेच काय रे? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. एवढं लक्षात ठेवूया आपण. त्यानंतर बघूया प्रश्न 10वा नाहीये, पूर्व किनारपट्टी नाहीये, 12वा नाहीये, त्यानंतर 13वा. एका आयताची लांबी 24 सेंटीमीटर आहे व रुंदी 7 सेंटीमीटर आहे, तर त्याचा कर्ण किती? समजा हा आयत घेतला आपण, बरोबर आहे का? आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात आणि चारही कोण 90 अंशाचे असतात, बरोबर आहे का? चारही बाजू कोण किती असतात? 90 अंशाचे असतात. आता बघा लांबी किती आहे? 24 दिलेली, बरोबर आहे का? आणि रुंदी किती दिलेली? 7 दिलेली. म्हणजे हे 24 असणार, हे 24 असणार, हे 7 असणार, हे 7 असणार. आणि कर्णाची म्हणजे कर्णमधून दोन एकमेकाच्या विरोधी चौकोनाचे दोन एकमेकाच्या विरोधी कोण छेदणारी जी रेषा असते ती कर्ण असते. म्हणजे आता हा काटकोन झाला, म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये माहिती आहे आपल्याला काय? आपण पायथागोरस प्रमेय वापरून या कर्णाची किंमत काढू शकतो. मग हा कर्ण आहे, मग ह्या कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजे 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग, बरोबर आहे का? 24चा वर्ग, 7चा वर्ग आणि 24चा वर्ग, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? ते घेऊ शकतो, बरोबर आहे ना? आता 7चा वर्ग किती रे? 49 अधिक 24चा वर्ग 576 आहे, बरोबर आहे का? 49 आणि 576 हे वर्ग आहेत. म्हणजे 49 आणि 576 होतं 625. आणि 625 कितीचा वर्ग आहे? कर्ण वर्ग असतं. मग कर्ण वर्ग बरोबर 625 आलं, बरोबर आहे का? मग कर्ण बरोबर वर्गमुळात 625 म्हणजे कितीचा वर्ग येतो? 25चा. म्हणजे कर्णाची किंमत किती आली? 25. आलं लक्षात? म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. पायथागोरसचा प्रमेय वापरायचं, कारण आपल्याला माहिती हा कोण 90 अंशाचा आहे, दोन बाजू माहिती येतात. मग हा त्रिकोण फक्त घेतला, आलं लक्षात? तर आपण माहिती कर्ण वर्गावर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, बरोबर का? हा पायथागोरस थेरम आहे. जर तुम्ही सेमीमध्ये, आता मी सेमीमध्ये शिकलो होतो म्हणून मला आठवतंय,
बरोबर आहे का. पायथागोरस प्रमेय काय असतं, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. अशा पद्धतीने म्हणजे राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. हा लक्षात, ठीक आहे. तर हा अशा पद्धतीने 25 त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतरचा बघा 14. दोन संख्याचा लसावी 420 आणि मसावी 15 आहे, त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या काढा. हे सारखं प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास अशा प्रकारचा प्रश्न आहे, बरं का. लसावी आणि मसावी आणि एक संख्या दिली असेल, दुसरी संख्या काढायची असेल तर आपण डायरेक्ट काय करू शकतो रे, ते सूत्र वापरू शकतो. काय सूत्र आहे रे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता पहिली संख्या 105 आहे, दुसरी संख्या माहित नाही ती x मानू, बरोबर आहे का. बरोबर 4 लसावी किती आहे 420 गुणिले मसावी किती आहे 15, बरोबर आहे का. आता 105 गुणिले इकडे आल्यावर भागील होईल म्हणजे 420 गुणिले 15 छेदस्थानी 105, बरोबर आहे का. 5 ने भाग देऊ, बरोबर आहे का. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 5 एक 5, बरोबर आहे का. नंतर मग किती भाग जाईल 7 ने देऊ, 7 त्रिक 21, 7 सकून 42, 7 0 0, पुन्हा 3 ने देऊ, हे 3 कटलं हे 3 कटलं म्हणजे किती उरलं फक्त 60 या ठिकाणी उरलं. म्हणजे दुसरी संख्या किती असणार आहे 60. म्हणजे 60 आणि 105 चा मसावी 15 आहे आणि लसावी 420 आहे. याच्यावरून आपण काढू शकतो पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी असतं, बरं का. मांडणी केली, 105 गुणाकारात होते भागाकारात घेतले, काटाकाटी केली त्याची भागाकार दिला आणि उत्तर आलं 60, ठीक आहे ना. त्यानंतरचा प्रश्न बघा 15वा. एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयाला विकले तेव्हा त्याला 25% नफा झाला, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती. आता इथं विक्री किंमत दिलेली, बरोबर आहे का. विक्री किंमत दिलेली, आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. आता बघा एक वस्तू आहे, आता कसं करायचं, काहीच सूत्रबित्र वापरायची गरज नाही, पर्यायाकडे जायचं गरज नाही, बरोबर आहे का. डायरेक्ट काढता येतं. बघा आता 25% नफा झालाय म्हणजे समजा ती वस्तू 100 रुपयाची असती तर किती रुपये झाला विकली असती त्याने 125 ला विकली असती. कारण का 25% नफा म्हणजे 100 मागे 25 रुपये एक्स्ट्रा, मग 100 मागे 125 म्हणजे 100 अधिक 125, म्हणजे ती वस्तू जर इथं खरेदी किंमत आणि इथं विक्री किंमत, ही विक्री किंमत 125 कशी आली रे विक्री किंमत कशी आली 125, कारण की 25% नफा झालाय. 100 ला वस्तू एखादी खरेदी केली असती तर 25% नफ्याने ती 125 ला मिळाली असती. मग एखादी वस्तू कितीला खरेदी केल्यावर तिची विक्री किंमत ही किती होईल 1200 रुपये होईल, म्हणजे 25% नफा होईल. डायरेक्ट मांडणी, आपण जशी मांडणी करून घेतो तसंच. बघा खरेदी किंमत, इथं खरेदी किंमत 100 मानली, का 100 मानली कारण 25% दिलेले, टक्क्यात मला 100 मानली. विक्री किंमत 25% नफा आहे म्हणून 25% एक्स्ट्रा. आता तोटा असता 25% तर आपण विक्री किंमत किती केली असती तर 75 केली असती, कारण तोटा झालाय, बरोबर आहे का. मग खरेदी किंमतीच्या आग्रे खरेदी किंमत आपल्याला काढायची, जी ती गोष्ट एक्स मानली आणि दिलेली गोष्ट कोणती विक्री किंमत दिली, कपाट 20 रुपयास विकले म्हणून त्याच्या खाली ती किंमत मांडली आणि अशा पद्धतीने आपण काय केलं संख्याची मांडणी केली. आता तिरका गुणाकार करायचा, बरोबर आहे का. इथं किती 125, मग काय येईल रे 125 x बरोबर 100 गुणिले 1200. आता इथं 125 कसे आहेत रे गुणाकारात, तिकडे आल्यावर कसे होतील भागाकारात, म्हणजे x बरोबर 100 गुणिले 1200 छेदस्थानी किती रे 125, 25 चौक 100, 25 पाचा 125, 5 एक 5, 5 2 10, चल 2, 5 चौक 20, 5 0 0 म्हणजे 240 चौक. मग आता 240 4 0 0, 4 चौक 16 ला 6चा हातचाल 1, 4 2 8 आणि 1 9, 960. 960 आहे का ऑप्शन पर्याय क्रमांक 2. म्हणजे ती वस्तू 960 ला घेतली आणि 1200 ला विकली तर 25% नफा होणार आहे. लक्षात आलं ना. अशा पद्धतीने एक आहे. दुसरा अजून एक ऑप्शन आहे, प्रत्येक वेळेस काय करायचं पर्याय घेऊन 1000चे 25% काढायचे आणि 1000 मध्ये ते 25% ऍड करायचे, 1200 ते का बघायचं. 960चे 25% काढायचे, ते 960 मध्ये ऍड करायचं, त्याची किंमत 1200 आली तर हे उत्तर बरोबर. असं पण करता येतं, पण हे पण बरोबर आहे, बरोबर आहे का. फक्त कोणत्या संख्येखाली कोणती संख्या मांडायची हे कळालं पाहिजे. लक्षात, आपण लगेच ते बरोबर सोडू शकतो. म्हणजे किती 960 रुपयाला ती वस्तू खरेदी केली होती आणि 1200 रुपयाला विकली, तर नफा झाला 25%. पुढचा प्रश्न बघा BEI नंतर प्रश्नचिन्ह T. आता बी आणि ई मध्ये किती शब्द येत रे, अक्षर येतं ABCDE म्हणजे तिसरा अक्षर आहे, पुन्हा EFGHI चौथा अक्षर आहे आय. आता बघू तिसरं चौथा, आता पाचवं बघू आहे JKLMN. यन हे तर पाचवं अक्षर येतं यन. आता यन नंतर 6वं अक्षर टी आलं पाहिजे, यन MN OPQRST म्हणजे 3 5 6 बघूया. म्हणजे 5वं अक्षर कोणतं आहे यन आहे, पण पर्यायामध्ये दिलेलं आहे का यन नाही, म्हणजे काय यापैकी नाही उत्तर आहे.
काय केलंय, बी नंतर सी डी तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर घेतलंय, पुन्हा ई नंतर आय चौथ्या क्रमांकाचं अक्षर घेतलंय. मग आय नंतरचं प्रश्नचिन्हा जागी कितव्या नंबरचं अक्षर घ्यावं लागलं, 5वं, आणि त्या अक्षरानंतर टी बरोबर 6व्या नंबरचं अक्षर येतंय. प्रश्नचिन्हात जागी आपण जर एन घेतलं तर बघा, बी नंतर ई 3 नंबरचं अक्षर, ई नंतर आय 4 नंबरचं अक्षर, आय नंतर एन 5 नंबरचं अक्षर आणि एन नंतर टी 6 नंबरचं अक्षर. असं मग इथं प्रश्नचिन्हा जागी एन घ्यावं लागेल, पण पर्यायामध्ये एन दिलंच नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर काय येईल, यापैकी नाही. ठीक आहे ना. त्यानंतर बघा हे आहे. आता मराठीचा प्रश्न आहे 18वा. काय प्रश्न बघा, इकडे दिलेले आता काही स्वरांचे प्रकार आणि इकडे दिलेले आहेत त्याच्या जोड्या लावा. ऱ्हस्व स्वर ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. मराठीमध्ये ऱ्हस्व स्वर किती रे, 5. अ, ई, उ, रू आणि लू हे ह्रस्व स्वर येतं. आता ह्रस्व स्वर अ ई हे आहे तिथं, म्हणजे ह्रस्व स्वर हे एकचं अचं 2 अचं 2 असणारा एकच आहे, डायरेक्ट करू शकतो. पण आता सांगू पुढे आपण विश्लेषण. संयुक्त स्वर किती रे, 4 आहेत मराठीमध्ये. जे स्वर 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वरांपासून तयार होतात त्यांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. संयुक्त स्वर कोणते कोणते तर ए, ऐ, ओ आणि औ. मग ए आणि औ हे दोन इथं संयुक्त स्वर दिसतात, म्हणजे बचं काय येणार 3. बघा बचं 3 आहे. सजातीय स्वरांच्या एकूण मराठीमध्ये किती जोड्या आहेत रे, फक्त 3 जोड्या येतात. म्हणजे एकाच उच्चार, ज्या स्वरांचा उच्चार किंवा ज्या स्वरांची अशी जोडी त्या 2 स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानामधून होतो त्याला सजातीय स्वर असं म्हटलं जातं. आणि सजातीय स्वरांच्या जोड्या मराठीमध्ये किती येतात, 3 येतात. कोणत्या कोणत्या बघा, अ, आ, ई, ई आणि उ, उ. ह्या 3 सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. याच्यापैकी एखाद दिले का, दिले ना, अ आ, म्हणजे सजातीय स्वर कोणते आले, अ आ. आणि अर्धस्वर हा स्वरांचा प्रकार नाही तर व्यंजनाचा प्रकार आहे. अर्धस्वर एकूण 4 आहेत, य, र, ल, व. यांना अर्धस्वर का म्हणतात रे, यांचा उच्चार हा स्वरांसारखा होतो. य चा उच्चार ई सारखा होतो, र चा उच्चार रू सारखा होतो, ल चा उच्चार लू सारखा होतो आणि व चा उच्चार ऊ सारखा होतो. म्हणून यांना अर्धस्वर असं म्हटलं जातं. म्हणजे अर्धस्वर य, र, ल, व त्यापैकी य, र दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर योग्य बरोबर आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने ते प्रकार, त्या स्वरांचे प्रकार, त्याची व्याख्या आणि त्याच्यात एकूण किती संख्या आहे हे सुद्धा, म्हणजे अर्धस्वर 4 आहेत माहित पाहिजे तुम्हाला, बरोबर का. सजातीय स्वरांच्या 3 जोड्यात माहित पाहिजे, संयुक्त स्वर 4 आहेत माहित पाहिजे, ह्रस्व स्वर 5 आहेत माहित पाहिजे. मग राहिलेले सगळे कशा असणार, दीर्घ असणार. अशा ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघा, ळ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. ळ वर कालच्या प्रश्नपत्रिकेत आपण बोललेलं आहे. ळ हा कोणत्याही प्रकारात येत नाही, तो कसा आहे रे, स्वतंत्र वर्ण आहे. स्वतंत्र का आहे, तो कोणत्याच प्रकारात येत नाही. स्वतंत्र अजून आहे कारण हा तमिळ भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. बाकीची वर्णमाला ही संस्कृत भाषेमधून आली किंवा तेलुगू मधून सुद्धा कधी आला म्हणतात. त्यामुळे द्रविडियन जरी पर्याय आला की द्रविडियन भाषेतून आलाय तरी बरोबर आहे, आणि तमिळ मधून आलाय म्हटलं तरी सुद्धा बरोबर आहे. कारण दक्षिण भारतातल्या ज्या भाषा त्या द्रविडियन भाषेचा गट आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या सगळ्या द्रविडियन भाषा आहेत. त्यामुळे तो कसा आहे, द्रविडियन भाषेचा गट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतंत्र वर्ण आहे. आता याच्यामध्ये सुद्धा अजून ळ कशा प्रकारचा बघा, एक तर तो अल्पप्राण आहे, जे महाप्राण नसतात ते अल्पप्राण असतात, बरोबर आहे का. मग हा अल्पप्राण आहे, हा मृदू पण आहे, मृदू. आणि उच्चार स्थानानुसार जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये हा मूर्धन्य मध्ये येतो. कुठे येतो, मूर्धन्य. र, श, ळ, र हे श आणि ळ हे मूर्धन्य मध्ये येतात. पुन्हा ट, ठ, ड, ढ न एक. हे मूर्धन्यमध्ये येतात. ठीक आहे ना. अशा पद्धतीने हे मूर्धन्यमध्ये येत आहे. अल्पप्राण सुद्धा आहे, मृदू सुद्धा आहे आणि स्वतंत्र वर्ण सुद्धा आहे. उष्मे कोणते असतात रे, श, श आणि स हे उष्मे आहेत. स्पर्श व्यंजन किती रे, 25 आहेत एकूण. 25 म्हणजे क, च, ट, त, प या वर्गातले प्रत्येकातले 5. महाप्राण म्हणजे ज्याचा उच्चार ह युक्त होतो ते महाप्राण असतात. आणि स्वतंत्र फक्त एकच आहे, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 ळ हा वर्ण आहे. ठीक आहे ना. त्यानंतर पहा नंतरचा प्रश्न क्रमांक 20. एका आयताची लांबी 40 ने कमी केली व रुंदी 20 ने वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये बदल किती होईल. आता टक्केवारीमध्ये घेतलेला आहे. आता काय करायचं माहितीये का, अगोदर आपण बघा, अगोदरची लांबी जी होती, एका आयताची लांबी कितीने वाढवली रे, 40 ने वाढवलेली, बरोबर आहे का. आणि रुंदी कितीने वाढवलेली, 10 ने वाढवलेली आहे, बरोबर आहे का. आता अगोदरची लांबी आपण काय मानू माहितीये का, 20 मानू. जे दोन्ही संख्येला भाग 20 जाईल ते.
आणि रुंदी 10 मानू. लांबी 20 मानू आणि रुंदी 10 मानू. बरोबर आहे का? लांबी आणि रुंदी 10 मानली, बरोबर आहे का? तर त्याचं क्षेत्रफळ किती येईल रे? आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. हे काय आहे? ही स्पष्ट लिहितो इथं, लांबी. आता 20 आणि 10च का मानली सांगतो तुम्हाला, कारण की करायला सोपं जाते. कोणती माना तुम्ही, किंमत बदलणार नाही, तुम्ही कोणती मानू शकता. पण मला सोप्यात सोपं जे जाईल, की ज्याला नंतर 40 आणि 40 नी भाग व्यवस्थित जाऊ शकतो, 40च्या जवळपासची चांगली संख्या आहे अशी संख्या घ्या. कोणतीही घ्या तुम्ही दोन, फक्त लांबी जास्त घ्या, रुंदी कमी घ्या, कारण की शक्यतो आयताची रुंदी कमी असते, लांबी जास्त असते. एवढंच काळजी घ्या. पण सोप्यात सोप्या संख्या घ्या, कोणत्याही माना. आता बघा, जर ही मानली तर याचं क्षेत्रफळ किती येईल रे? क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी सूत्र असतं आयताचं, 20 गुणिले 10. 20 गुणिले 10 बरोबर किती येतं? 200. म्हणजे किती क्षेत्रफळ येईल? 200 क्षेत्रफळ येईल. आपण ते मानलेली आहे, बरोबर आहे का? किती क्षेत्रफळ येईल? 200 येईल. आता क्षेत्रफळ 200 आलं, पहिल्यांदा काय करायचं माहितीये का? आता 40% रुंदी कमी करू. लांबी कितीने कमी करायची? 40ने. आणि रुंदी सुद्धा कितीने कमी करायची? 40ने. आता लांबी किती मानली होती? पहिली 20. मग 20चे 40% काढू अगोदर. 20चे 40% तर कोपऱ्याला असे बाजूला काढले, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, किती उरतात रे? 8. 40% 8 येतात. मग आता ही काय केली? लांबी 40%ने कमी केली, म्हणजे 20 मधून 8 वजा करावं लागेल. मग लांबी 40 किलोमीटरने कमी केली 40%ने, तर किती होईल? 20 वजा 8 किती होईल? 12. म्हणजे नवीन लांबी किती होईल रे? 12. का 12 झाली? कशी झाली बघा, कारण 20चे 40% केले तर 12 येतात, आपला 8 येतात. मग ती 40%ने कमी झाली म्हणून 20 मधून 8 वजा केले. आणि रुंदी, आता रुंदी 10 मानली होती, पुन्हा 10च्या आपण काय करू? 40% काढू. हे शून्य गेले, शून्य, हे शून्य गेले, शून्य, किती येतात रे? 4. म्हणजे रुंदीच्या कितीने वाढली रे? 4ने वाढली. मग पहिली रुंदी किती होती रे? 10, आणि ती 4ने वाढली, म्हणजे रुंदी किती घ्यावं लागेल आता? 14. बरोबर आहे का? 14. आणि याचं क्षेत्रफळ काढू आता, नवीन लांबी आणि रुंदी 40ने कमी जास्त केल्यानंतर. मग क्षेत्रफळ किती येईल? लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 14 गुणिले 12. 14 दुने 28, 28 ला 8चा हातच्याले 2, आणि 14 एक 14, 15 16, 168. बरोबर आहे का? 168 एवढी काय झाली? क्षेत्रफळ झालं नवीन. म्हणजे नवीन क्षेत्रफळ कमी झालेलं आहे. आता कितीने कमी झालंय? पहिलं होतं 200, आता झालं 168. म्हणजे कमी कितीने झालंय? एकूण 32ने कमी झालंय. कितीने कमी झालंय? 32ने कमी झालंय. बरोबर आहे का? आता हे किती माग 32ने कमी झालंय? 200 माग. 200 माग कितीने कमी झालंय? 32ने. मग आता टक्के म्हणजे 100 पैकी असतं, मग 100च्या मागे कितीने कमी होईल? इथं निम्मे केले म्हणलं, इथं बी किंमत निम्मे करावं लागते ना. मग 100च्या मागे कितीने कमी होईल? 16ने. 200च्या मागे 32ने कमी झालंय म्हणल्यानंतर 100च्या मागे कितीने कमी होईल? 16ने. 16 पर्याय आहे का? आहे, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने मानून हे सोडवायचं, आणि तेवढं लॉजिक तुमचं क्रिएट झालं पाहिजे. 32 आलंय, 200 आलंय, मग 200 माग, किंवा असं मांडून पण मांडायचीच गरज नाही. 200 माग 32, तर 100 माग किती, असंही करू शकतो आपण. तिरगा गुणाकार तोच येणार आहे बघा. पण एवढं सारखं सारखंच नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन एवढे करा, सराव एवढा करा की तुमच्या स्टेप कमीत कमी झाल्या पाहिजेत, सूत्र कमीत कमी वापरले गेले पाहिजेत. जेवढ्या स्टेप कमी होतील, जेवढे सूत्र कमी होतील, तेवढा तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सूत्र कमी करायचे असतील आणि गणित सोडवताना तुमच्या स्टेप कमी करायच्या असतील, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला सराव करावा लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा, आपोआप स्टेप ज्या आहेत त्या कमी 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 अशा पद्धतीने होत जाणार आहे. ठीक आहे ना? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 21. एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोणाचे माप 115 असून त्याच्या एका आंतरकोणाचे माप 50 आहे, तर त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? बघा आता, आता बाह्य कोण आणि आंतरकोण, हा त्रिकोण आहे, कोणताही माना. बरोबर आहे का? ह्या त्रिकोणाचा एक बाह्य कोण आहे 115. बरोबर आहे का? बाह्य कोण किती? 115. आणि बाह्य कोण असतात जे त्रिकोणाचे, त्या तिन्हीच्या मापाची बेरीज 180. बाह्य कोण आणि आंतरकोण हे दोघं मिळून बेरीज किती असते रे? 180 असते. कधी लक्षात ठेवा, इथं जरा मी स्पष्ट लिहितो, करतो तुम्हाला. हा त्रिकोण आहे कोणताही एक, बाह्य कोण 115 आहे. हा 115 नाही, मोठा दिसतोय, पण माना. आता हे दोन्ही मिळून 180 असतं. मग आतला कोण किती असेल रे? हा 180 म्हणल्यानंतर आतला कोण किती असेल? 115. मग हा आतला कोण किती असेल? 180 वजा 115. 180 मधून 115 गेले, किती होतं? 115 आणि 20 60 65. म्हणजे हा कोण कितीचा येईल रे? 65चा. कारण की दोन लगतच्या आंतरकोन आणि बाह्य कोण या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180° असते. त्यातला एक कोण आपल्याला दिलाय आंतरकोन, एक कोण दिलाय 50.
हा 50 झाला, हा 65 झाला. आणि आपल्याला माहितीये त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा किती असते रे? 180. आता एक 65 एक 50 आहे, मग राहिलेला किती असेल? तो 180 मधून ही दोन्हीची बेरीज वजा करू. आता 65 आणि 50 किती? 115. किती? 115. 65 आणि 15. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. किती असते? 180. मग 115 आहे, राहिलेला कोण किती असेल? मग 180 मधून 115 वजा करावं लागतील, म्हणजे किती असेल? तो सुद्धा 65. याचा अर्थ एक त्रिकोण आहे, एक त्रिकोण, त्याच्या दोन बाजू काय येतात? 65. ही एक 65 आहे आणि ही एक 65 आहे, आणि ही किती आहे? 50 आहे. ही कशी 50? ही 65 कशी आली? ही 65 कशी आली? आणि इथं 50 दिलीच होती. हे समजलं पाहिजे तुम्हाला. दोन्ही आंतरकोणाने बाह्य कोणी मिळून 180 असतात. लक्षात आलं ना? त्याच्यामुळे हा 115 असला तर हा 165 येईल, आपलं सॉरी 65 येईल. हा एक 50 एक 50 एक 65 म्हणजे राहिलेला सुद्धा 65 येईल, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या बापाची बेरीज 180 असते. आता बघा, एक कोण 65 एक कोण 65 म्हणजे दोन कोण सारखे येतं. ज्या त्रिकोणाचे दोन कोण समान असतात, बरोबर आहे का, त्याच्या एकमेकाच्या विरुद्ध बाजू सुद्धा समान असतात आणि त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजूंचं माप आणि दोन कोणांचं माप हे समान असतं त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. विषमभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही कोणांचे माप वेगवेगळे असतात. काटकोन त्रिकोण म्हणजे तीन कोणापैकी एक कोण 90 अंशाचा असतो, आणि विशाल कोन त्रिकोण म्हणजे तीन कोणापैकी एक कोण हा विशाल कोण असतो. विशाल कोण म्हणजे 90 पेक्षा जास्त त्याचं माप असतं. याच्यात 90 पेक्षा जास्त एकाचही नाही, त्यामुळे तो विशाल त्रिकोण येणारच, विशाल कोण त्रिकोण येणारच नाही. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? असा त्रिकोण ज्या त्रिकोणाचे दोन कोण आणि दोन बाजू ह्या समान असतात. आणि बाजू कोणत्या समान असतात? जे कोणाचं माप सारखे त्याच्या एकमेकाच्या विरुद्ध बाजू, म्हणजे ह्या 65च्या ही बाजू विरुद्धात आहे आणि ह्या 65च्या ही बाजू विरुद्धात आहे, म्हणजे ह्या दोन बाजूचं माप कसं सारखं असतं. अशा पद्धतीने हे 65 कसे काढलं ते सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. नंतरचा प्रश्न, 3 जसे 4 जसे 5 जसे 6 प्रमाणात असलेल्या लहानात लहान 4 अंकी संख्यांची सरासरी काढा. बरोबर आहे का? त्या 4 अंकी ज्या संख्या आहेत त्या कशा आहेत रे? 4 अंकी अशा लहानात लहान संख्या आहेत, त्यांचा रेशो किती आहे? 3 4 5 6. आता सगळ्यात लहान 4 अंकी संख्या कोणती रे? 1000. बरोबर आहे का? पण 1000ला 3 ने भाग जातोय का? नाही जात, त्यामुळे ती आपल्याला घेता येणार नाही. मग आता 1000ला 3 ने भाग जाणारी संख्या कोणती घेतली? सगळ्यात जवळची. आता 1001 केलं तरी सुद्धा जात नाही, पण 1000 जर 2 केलं, 1002, तर बघा अंकाची बेरीज किती? 3. आणि 3ची कसोटी काय आहे? ज्या संख्यांच्या अंकाची बेरजेला 3 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो. 1002 ही संख्या ती आहे, म्हणजे ती जर घेतली आपण प्रमाणामध्ये, बरोबर आहे का, लहानात लहान संख्या, तर पहिली कोणती घ्यावं लागेल? 1002. बरोबर आहे का? आता बघा त्यानंतर काय करायचं बघा, 1002 घेतल्यास 3 ने भाग जातो, गुणोत्तराची बेरीज. आता पुन्हा काय करायचं माहितीये का? गुणोत्तराची बेरीज करून घ्यायची. जे गुणोत्तर दिले ते किती रे? गुणोत्तर बघा, 3 जसे 4 जसे 5 जसे 6, मग 6 4 10 5 15 3 18. या गुणोत्तराची बेरीज किती येते रे? 18 येते. बरोबर आहे का? गुणोत्तराची बेरीज किती येते? 18 येते. अलग लक्षात? अशा पद्धतीने 18 येते. आता काय करायचं? या संख्येला आपण बघा स्टेप, मी डबल एकदा स्टेप सांगतो तुम्हाला. ही संख्या 3 ने भाग जाणारी संख्या आहे, हिला 3 ने भाग देऊन द्यायचा. किती येईल बघा? 3 त्रिक 9, हातच्याला 1, 3 त्रिक 9, हातच्याला 1, 3 चौक 12, 334. किती येत आहे? 334. आणि त्या 334ला पुन्हा हे जे बेरीज आली त्यांनी गुणायचं 18ने. 334 गुणिले 18 करायचं. 6012 ह्याचं उत्तर येते. बघा देऊन तुम्ही, बरोबर का? 18 चौक 72 ला हातच्या 2 हातच्या आले 7, 18 36, 18 त्रिक 54, 54 आणि 7 61, 61 ला एकाचा हातच्या आले 6, आणि 18 त्रिक 54, 54 आणि 6 60. बरोबर आहे का नाही? हे 6012 एवढी किंमत आली. बघा काय केलं आपण, आपल्याला ज्या वेळेस गुणोत्तर दिलं जातं आणि त्या गुणोत्तर असणाऱ्या लहानात लहान किंवा मोठ्यात मोठ्या संख्या ज्या आहेत त्या संख्यांची सरासरी काढा म्हणून आपल्याला प्रश्न विचारला, तर अगोदर काय करायचं? त्या गुणोत्तरात सगळ्यात लहान जे गुणोत्तर संख्या दिलेली त्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान त्या अंकी संख्या घ्यायची. इथं 4 अंकी दिले म्हणून 4 अंकी लहानात लहान संख्या 3 ने भाग जाणारी 1002 आहे. सगळ्यात लहान संख्या 1000, 1000ला 3 ने भाग जात नाही. पुन्हा 1001 आहे, त्याला 3 ने जात नाही, 1002 ला जातोय. आणि मग काय करायचं माहितीये? त्या गुणोत्तराची बेरीज करायची, आणि गुणोत्तराची बेरीज केल्यानंतर हे जो भाग दिला होता पहिला आपला, त्या भागाला त्या बेरजेने काय करायचं? गुणून घ्यायचं. अशा पद्धतीने गुणून याचं उत्तर जे येतंय किती? 6012. आणि एकूण संख्या किती? 1 2 3 4. हे 6012ला डायरेक्ट 4 ने भागायचं, कारण ही काय असते? बेरीज असते. ज्या बघा 4 1 4, 4 2 4 5 20,
मग इथं 4 पंचे 20 झालं, पुन्हा 4ने भाग जात नाही, 0 देऊन 4 त्रिक 12 घ्यावं लागेल, बरोबर आहे का? म्हणजे किती येईल 1503. म्हणजे तीच असणार आहे, काय असणार आहे सरासरी 1503 हा एक ऑप्शन आहे. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं असतं. काय केलं स्टेप बाय स्टेप लक्षात आले ना. पहिली संख्या घ्यायची, त्या संख्येत लहानात लहान संख्या काढायची, भाग द्यायचा, जो भागाकार आहे त्याला सरास एकूण गुणोत्तर दिलंय त्याच्या बेरजेने गुणायचं, ते असते एकूण त्या संख्येची बेरीज असते. आणि एकूण सरासरीचं सूत्र काय, एकूण संख्यांची बेरीज छेदस्थान एकूण संख्या, मग 6012 ही बेरीज आणि छेदस्थान एकूण संख्या किती 4, कारण 1 2 3 4. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे सोडू शकतो. 1503 त्याचं योग्य उत्तर आलं, पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न, सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालाय. बहीण कधी झाली, शनिवारी झाली, तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? एकदम सोपं आहे. एकूण दिवस डायरेक्ट दिलेत. कधी कधी तर आपल्याला तारखा देतात, तारखा दिलेल्या असल्या तर ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत, तर त्या तारखेपर्यंत एकूण दिवस किती भरतात हे काढावं लागतं. आणि त्या दिवसाला आपण काय करतो रे, 7ने भागतो. का रे 7ने भागतो? कारण आठवड्यात वार किती असतात, एकूण 7, आणि 7ने भागून भाग पूर्ण जातोय का बघतो. आता भाग जातोय का बघू आपण. 7 1 7, 7 1 7, पुन्हा 0, 7 त्रिक 21, 7 चोक 28, बाकी किती उरती 2. म्हणजे भाग पूर्ण जात नाही, बाकी उरती 2, आणि जेवढी बाकी उरती तेवढे दिवस पुढे जायचं. सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? मग बघा, सूरज मोठा आहे, सूरज हा त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. मोठा आहे म्हणजे तेवढे दिवस पुढे जायचं, जेवढी बाकी उरते तेवढी. मग शनिवारच्या पुढे 2 दिवस कोणता येणार रे, सोमवार, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. कधी कधी देतात, महिने देतात. म्हणजे सूरजचा जन्म समजा 14 ऑगस्ट 2013 रोजी झालेला, आणि त्याच्या बहिणीचा जन्म 13 ऑक्टोबर काहीतरी देतात 2030 2032 समजा माना. तर मग सगळे वर्ष मोजायचे, एकूण दिवस किती भरतायत मोजायचे, महिने किती भरतायत मोजायचे, एकूण दिवस काढायचे, त्याला 7ने भागायचं. पण इथं डायरेक्टच संख्या दिली होती, 7ने भागायचं, जेवढी बाकी उरते तेवढं पुढे गेलो. शनिवारच्या पुढे 2 दिवस गेलो, कारण बाकी 730 7ला भागले, बाकी 2 उरते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एक नाणे टेबलावर ठेवले तर एकमेकास स्पर्श करते असे त्या प्रकारचे किती नाणे त्या नाण्याभोवती ठेवता येतील? एक नाणे. आता हे काय माहितीये का, हा प्रश्न आलेला आहे म्हणून हा प्रश्न या परीक्षेमध्ये टाकलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला, काय करायचं सांगतो तुम्हाला. डायरेक्ट ह्याच्या पुढे एक लक्षात ठेवा की 6 नाणे असे बसतात. 1 2 3 4 5 आणि असे 6 नाणे बसतात. किती नाणे बसतात एकमेकाच्या मधल्या नाण्याला चिटकून असे घेतले तर 6, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर. हे लॉजिकल उत्तर आहे, लॉजिकली काढायचं उत्तर होतं, त्यात कॅल्क्युलेशन वगैरे असं काही नाहीये. ठीक आहे ना. 6 नाणे बसतात, एका नाण्याच्या भोवताली चिटकून 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 बसवायचे ते. त्यानंतर बघा 25चा अंत्योदय. 21 ते 30 पर्यंतच्या सम आणि विषम संख्याच्या बेरजेतील फरक किती? बरं का, आता 21 ते 30 दिलेलं आहे. कितवा प्रश्न आहे, 26वा. आधी काय करायचं, समसंख्यांची बेरीज काढायची आणि नंतर विषम संख्याची बेरीज काढायची. समसंख्या कोणत्या कोणत्यात बघा, 21 ते 30 मधल्या सम. आधी विषम काढू. 21 23 25 27 आणि 29 यांची बेरीज करावं लागेल. आणि समसंख्या कोणत्या, 22 24 26 28 आणि 30, कारण की 30 पर्यंतच काढायच्या. आता यांची बेरीज बघा किती येते. 20 40 60 80 100 100 आणि हे 9 16 16 आणि 5 21 21 आणि 3 24 आणि 25 100 125 किती येते 125. बरोबर आहे. आता बघा इथं 22 आहे ना, हे 20 आणि 40 60 80 90 100 110 110 आणि 8 110 आणि 8 118 19 124 128 130 येते. दोन्हीतला फरक कितीचा, 130 वजा 125, म्हणजे विषम संख्यांच्यातील बेरजेतील फरक 5 आहे. म्हणजे विषम संख्याची बेरीज 125 आली, समसंख्याची बेरीज 130 आली, दोन्हीतला फरक 5 आला. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे ना. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने भागले असतं बाकी 0 उरते, किंवा ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो तो. आणि ज्या समसंख्या नसतात त्या कोणत्या संख्या असतात, विषम संख्या. ठीक आहे. नंतर बघा 27वा प्रश्न, 0.024 अधिक 0.125 अधिक 0.8 अधिक 0.125 बरोबर आहे का. आता काय करायचं माहितीये का, पॉईंट नाही असं समजूनच अगोदर भागाकार करायचा त्याचा. पॉईंट नाही असं समजूनच किती येईल, इथं डायरेक्ट इथं 24 मानायचं, इथं 125 मानायचं, इथं. आता बघा, किंवा एक काम करू,
याचे सगळ्याचे त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, यांचे सगळ्यांचे काय करायचे माहितीये का, अंश आणि छेदातला दशांश अपूर्णांक काढून टाकायचा. आता इथं 3 नंतर दशांश आहे, याचा दशांश काढायचा असेल आपल्याला तर ह्याला कितीने गुणावं लागेल माहितीये का, 1 वर 3 शून्याने म्हणजे 1000ने. मग इथं सुद्धा 1000नेच गुणावं लागेल. मग ह्या दोन्हीला 1000ने गुणलं यांचा दशांश अपूर्णांक निघून जाईल, म्हणजे हे फक्त 125 राहील आणि हे फक्त 25 राहील. बरं काय गुणिले इकडे अजून काही केलं नाही बरं का. इथं फक्त काय केलं आपण, तिथं काय केलंय फक्त रे त्यांचा दशांश अपूर्णांक सारखा होता किंवा सारखा दशांश असला तर काढून टाकायचं. आता इथं किती नंतर आहे रे, 3 नंतर आहे आणि इथं 2 नंतर आहे. आता दोन्ही ह्यात हा काढायचा म्हणलं याला सुद्धा कितीने गुणावं लागेल, 1000ने. मग याला 1000ने गुणलं तर डायरेक्ट 24 येईल, पण इथं 2 नंतरच आहे. याला 100ने गुणलं असतं तर फक्त एक दशांश निघून गेला असतं, ते 2 8 राहिलं असतं. पण 1000ने गुणायचंय, 1000ने गुणायचं म्हणल्यावर 2 निघून जाते आणि पुन्हा वर एक एक्स्ट्रा 8 वर शून्य येईल म्हणजे 80. हे 80 का आलं हे समजलं पाहिजे. समजलं. आता इथंही 3 नंतर दशांश असता, इथं 3 असता, इथं 3 डायरेक्ट सगळ्याला 1000नेच गुणता आलं असतं. सगळ्याला इथं पण 1000नेच गुणलंय, चारही दशांशाला 1000ने गुणलं, आपोआप ह्या तिघाचे दशांश निघून गेले आणि इथं 0.08 ऐवजी काय केलं, फक्त 80 आलं. काय करायचं सांगतो तुम्हाला, अशा गुणाकारात संख्या दिल्या दशांशाच्या, सगळ्यात मोठा जो दशांश आहे म्हणजे सगळ्यात जास्त संख्येनंतर दशांश, त्या संख्येने सगळ्या संख्यांना गुणायचं. इथं सगळ्यात मोठा 3 नंतरच होता, 3 नंतर सगळ्या संख्येला 3 नंतरच्या 3 नंतर आहे म्हणून 1000ने गुणलं, याला 1000ने गुणलं 24 आलं, याला 125ने गुणलं 1000ने गुणलं 125 आलं, 0.08 ला 1000ने गुणलं 80 येतं आणि 0.025 ला 1000ने गुणलं 25 येतं. आलं लक्षात. जेवढ्या संख्येने 10,000ने गुणलं असतं तर किती आलं असतं, हे 1250 आलं असतं, 250 आलं असतं, तेवढे शून्य वाढवले असते. अशा पद्धतीने आता देऊ शकतो आपण. कितीने भाग जाऊ शकतो, 25 1 25, 25 5 सव्वाशे, 5 1 5, 5 1 5, हातचे आले 3, 5 सक 30, 16/24, 16 पुन्हा कितीने जातोय, 4ने जातोय, 4 चौक 16, 4 सक 24, बे 2 4, बे 3 6, बे 1 बे पॉईंट द्यायचा, बाकी उरती 1, पुन्हा बे 5 10, 1.5, पर्याय क्रमांक 2 एवढा भागाकार त्याचा येतोय. 1.5 1.5 1.5 अशा पद्धतीने आहे. हे फक्त दशांश कसे काढून टाकायचे ही कन्सेप्ट तुम्हाला येणं गरजेची आहे. ठीक आहे ना. बघा, लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती तास होतील, तास विचारलंय, दिवस नाही. लीप वर्ष म्हणजे असं वर्ष त्याच्यामध्ये 365 ऐवजी वर्षात 366 दिवस असतात. का 366 दिवस असतात, कारण की लीप वर्ष सोडून इतर वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो, याच्यामध्ये 29 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो, 29 दिवसाचा असतो, म्हणून त्याला लीप वर्ष म्हणतात. बरं, कारण लीप वर्ष किती वर्षाला येतं, दर 4 वर्षाला. 29 दिवस आहेत, एका दिवसात तास किती असतात, 24. 29 दिवसात किती तास असतील, याला 24 ने गुणायचं. बरं का, 29 ला 24 ने गुणायचं. असं उभा गुणाकार करू, 24चा पाडा येत नसला तर 9 चौक 36, कारण मला पाठ नाही म्हणूनच मी उभा करतोय. 9 चौक 36 ला 6 हातच्याले 3 4 2 4 2 8 9 10 11 9 2 18 8 हातच्याले के बे 5 6 9 6 696. पाडा येत नाही पण कॅल्क्युलेशन फास्ट आलं. 696 एवढा काय येतो त्याचा तास येतात. दिवस म्हणणं असतं ते काही जण गडबडीत तास वाचणार नाहीत, डायरेक्ट 29 शहाणपणा करतील, असं नाही. तास विचारलेत म्हणल्यानंतर किती दिवस तास येतील, 696 तास येतील. ठीक आहे ना. त्यानंतरचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीचं क्षेत्रफळ काढा. एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणाच्या आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. बघा काय आहे पुढचा प्रश्न, ते सोबतच्या आकृतीचं क्षेत्रफळ काढा. आता आकृती जी दिसतीये त्यातला बी हा कोण, काटकोन आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ काढायचं असलं तर त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, 1/2 गुणिले लांबी गुणिले रुंदी किंवा कर्ण सोडून राहिलेल्या 2 बाजूंचे वर्ग. आता हे किती आहे, 24 आहे आणि हे किती आहे, 32 आहे. बरं आहे का, म्हणजे 1/2 गुणिले 24 गुणिले 32 म्हणजे 1/2 गुणिले कर्ण सोडून राहिलेल्या 2 बाजूंच्या वर्ग गुणाकाराचे गुणाकार गुणिले 1/2 असं आहे, किंवा 1/2 गुणिले लांबी गुणिले रुंदी एकच येतं. हे तर येईल 12, येते बे 2 4 म्हणजे 12 गुणिले 32, 12 2 24 ला 4 हातच्याले 2, 12 24 36 37 38 384 384 पर्याय क्रमांक 2. सोपं होतं, बरोबर आहे का. लांबी गुणिले रुंदी हे लक्षातच ठेवा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र. त्यानंतरचा बघा 30. चंद्रोदय हा जोड शब्द एकत्रणारे व स्वरसंधी बनलेला वर्ण कोणता. चंद्रोदय अगोदर काय करायचं, चंद्रोदय याची ही जी ही आहे संधी आहे ती संधी करून घेऊया. बघा शब्द काय आहे, चंद्रोदय, याची संधी आहे चंद्र अधिक उदय आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे अ
आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे उ आणि त्याचा झालाय ओ, आणि ही संधी कोणती रे? अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आला तर त्याचा ओ होतो, बरोबर आहे का? ओ होतो. आणि संधी कोणती आहे बघा? स्वर संधी आहे, कारण दोन्ही कशा आले येतं? स्वर आलेले येतं. आणि स्वरामध्ये सुद्धा कोणती संधी? ही गुणादेश संधी. कोणती संधी आहे? गुणादेश. गुणादेश मध्ये काय येतं रे? अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आलं तर त्यांच्याबद्दल ए येतं, आणि अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आलं तर त्याच्याऐवजी ओ येतं, आणि अ किंवा आ यांच्या पुढे रू आलं तर त्याच्याऐवजी अर येतं. त्या संधीला काय म्हणायचं? गुणादेश स्वरसंधी असं म्हणतात. ही गुणादेश अ अधिक उ एकत्र आलेला आहे, मग अ अधिक उ बरोबर ओ झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. चंद्र उदय, चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय झाला असतं तर अधिक उ आला असतं, पण नाहीये तसं. आणि स्वरसंधी त्याच्यामुळे इथं रन हे द्र यायचं तर काही समजच नाही, हे डायरेक्ट पर्याय कटले असते. ठीक आहे ना? त्यानंतरचा 31वा प्रश्न बघा. कीटकाचा अभ्यास आहे, मालिका पूर्ण करा. 45, 54, 56, 65. बघा 45 आणि 54 मध्ये फरक कितीचा आहे रे? 5, 9चा फरक आहे. 54 आणि 56 मध्ये 2चा फरक आहे. 56 आणि 65 मध्ये 56 आणि 65 मध्ये फरक आहे, फरकावर नाहीये कारण फरक कमी जास्त होत आहेत. 45 9चा फरक आहे, 54 2 मध्ये 2चा फरक आहे. 56 आणि 65 मध्ये 9चा फरक आहे, आणि 65 ह्याच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. म्हणजे फरक कॉन्स्टंट नाहीये. पहिल्यांदा 9चा फरक, पुन्हा 2चा फरक, पुन्हा 9चा फरक, पुन्हा 2चा फरक. मग आता कितीचा फरक आहे? 9चा. मग 67 आणि 9 किती येते बघा? 67 आणि 9, 6 हातच्या 7, 76. म्हणजे पुढची संख्या कोणती येईल? 76. मग त्याच्या पुढची किती येईल? 78. पुन्हा त्याच्या पुढची 9 संख्या, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 76 येणार आहे. कारण काय रे? पहिल्यांदा 9चा फरक, नंतर 2चा फरक, 9चा फरक, 2चा फरक, अशा पद्धतीने मालिका ती तयार केलेली आहे संख्यांची. त्यानंतरचा प्रश्न बघा. एका सांकेतिक लिपीत किमयागार हा शब्द मियगाराक असा केलेला आहे. बघा किमयागार शब्द कसा आहे बघा? किमयागार. त्याच्यात काय केलं माहितीये का? ह्याचे जे वेलांटी ते दुसऱ्याला घेऊन पहिलं अक्षर बनवलंय, बरोबर आहे का? तसंच बनवतात. काळ विटे इथं शब्द. आता ह्याची किमयाची जी गा आहे त्याच्यातलं हे पहिलं अक्षर काढून घेतले आणि दुसऱ्याला जी वेलांटी ती दिलेली मी केलं इथं. मग इथं दुसरा अक्षर ळ आणि ह्याचा उकार ह्याला घ्यावा लागेल, म्हणजे पहिला शब्द होईल ला. आता ला असणारा पहिला शब्द कोणता आहे? फक्त हे कटलं, हे कटलं, म्हणजे ला व आणि हे ला हे एक राहिला. आता दुसरा शब्द कोणता घेतला? य. य म्हणजे ह्या 3 नंबरचा जो आहे त्याचा उकार काढून घेतलाय आपला, सॉरी काना काढून घेतलाय फक्त एक ठेवलंय. मग 3 नंबरचा कोणता आहे? व. इथं 1 2 3, मग वा ळा व. आता ला व इथं ला व कै, म्हणजे ला व टीक हा शब्द आहे. नेमकी प्रक्रिया जो बदल वर केलाय तो आहे असा बदल करायचा. हे मियगाकार मियगाराक करण्यासाठी जो जो बदल केलाय तसा बदल करायचा. इथं ला केलं, इथं ळ व केलं, मग ठीक. आता ला व पुढे जर अजून बदल जर सारखा असता इथं तर आपण काय केलं असतं? पुढे अजून बघत गेलो असतो, पण ला व मध्येच ते निघलं उत्तर. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. रमण किती नंबरचा प्रश्न आहे? प्रश्न क्रमांक 34. रमण उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. रमण उभा होता तो सरळ. आता बघा ही तर रमण आहे, हा उत्तरेकडे वर तोंड करून उभा आहे. सरळ किती मीटर चालत गेलाय? 50 मीटर चालत गेलाय. किती मीटर चालत गेलाय? 50 मीटर चालत गेलाय. नंतर चालत गेला, नंतर तो उजवीकडे वळला, याच्या उजवीकडे इकडे वर चाललाय, याच्या उजवीकडे वळून पुन्हा किती मीटर चाललाय? 30 मीटर. पुन्हा किती चाललाय? 30. हे 50 थोडं खाली घेऊ इथून. हा 30 मीटर चालत गेलाय. पुन्हा काय केलं? आता इकडे वळलेला आहे बरं, लक्षात ठेवा. नंतर काय केलेलं आहे त्यांनी? चालत गेला पुन्हा उजवीकडे, पुन्हा याच्या उजवीकडे वळून पुन्हा 20 मीटर आला. पुन्हा आला किती? 20 आला आहे. 20 आणि थांबला. आता थांबला इथं 20 वर येऊन आणि पुन्हा पाठीमागे वळला. तर आता रमण कोणत्या दिशेकडे? आता इकडे तोंड होतं याचं, पुन्हा पाठीमागे वळला म्हणजे उलट वळला. तर तोंड कोण का असणार आहे याचं? वरच्या दिशेला. वरच्या दिशा म्हणजेच कोणती? उत्तरेलाच असणार आहे. बरोबर आहे का? बघा पहिल्यांदा इथं वर उत्तरेला तोंड करून उभा, उत्तरेला गेला आणि 50 किलोमीटर, पुन्हा उजवीकडे वळला 30 मीटर, पुन्हा उजवीकडे इकडे गेला, आणि आता इकडे गेला म्हणजे त्याचं दक्षिणा तोंड आहे, आणि पुन्हा उलटा वळला म्हणजे पुन्हा वर तोंड केलं त्यांनी. वर तोंड केलं म्हणजे वरची दिशा उत्तर. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण आकृती काढून ह्याचं सोडू शकतो. दिशा माहिती पाहिजे तर आपल्याला, दिशेमध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. उपदिशा सकट. आता हे दिशात म्हणून सोपं आहे, उपदिशावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. नंतरचा प्रश्न बघा. जर अधिक म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागिले, व भागिले म्हणजे अधिक असेल तर खालील समीकरण सोडवा. बघा समीकरण मांडून घ्यायचं. 6. आता वजा इथं, वजा म्हणजे काय रे? इथं वजा म्हणजे गुणिले, म्हणजे 6 गुणिले 3.
कंसात. आता पुन्हा गुणिले चिन्ह आहे. गुणिले म्हणजे काय रे? गुणिले म्हणजे भागिले, म्हणजे भागिले करून घ्यायचं. भागिले 9, 9च्या नंतर इथं वजा चिन्ह आहे. वजा म्हणजे काय रे? गुणिले, मग गुणिले लिहायचं कंस. पुन्हा 15 आहे. अधिक, अधिक म्हणजे काय रे? अधिक म्हणजे वजा आहे, म्हणजे अधिक वजा 15 वजा 3, हा कंस बंद, हा कंस बंद. भागिले, भागिले म्हणजे काय रे? भागिले म्हणजे अधिक आहे, म्हणजे अधिक 7. मान्य केले का? ज्याच्या ऐवजी जे चिन्ह आहे असे बॉक्स करून घ्यायचे. बॉक्स केल्यावर ते शोधायला सोपं जातं. प्रश्नपत्रिकेत असं करा, मी जसे बॉक्स केले तसे करायचे. आणि असा प्रश्न सारखं परीक्षेला विचारतात. कॅल्क्युलेशन करायचं, आधी कंस सोडून घेऊ, लहान लहान कंस अगोदर. पहिला लहान कंस हा घेऊ, साहित्रिक 18, म्हणजे इथं राहील फक्त लहान कंस काढायचा आहे हा. साहित्रिक 18 भागिले 9 गुणिले 15 वजा 3, 15 वजा 3 होतं 12, बरं आहे का? हा कंस बंद, अधिक 7. आता बघा गुणा 9 2, ही तर 9 2 येईल, आणि हे 18 भागिले 9 2 येईल, आणि 2 गुणिले 9 24 येईल, म्हणजे 24 अधिक 7 येईल, राहील फक्त हे 24 आणि हे 7. 24 आणि 7 किती? 6 31. 24 आणि 7 31, पर्याय क्रमांक 4. बरं का? असे बॉक्स करून घेतले ना, पटपट कशाच्या जागेवर काय घेतलंय हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी, तुमचा वेळ घालवण्यासाठी अशा बुद्धिमत्तामध्ये प्रश्न विचारले जातात. 31 आलं, कोणत्या चिन्हाच्या जागी कोणतं चिन्ह हे व्यवस्थित बघायचं आणि मांडणी करून घ्यायची, हळूवार करायची, एवढ्या स्टेपला गडबड करायची नाही. हे तर एक जरी चिन्ह चुकले की खाली करत बसताल तुम्ही, सगळं चुकतं. सगळं चुकल्यावर पुन्हा बघावं लागतं कोणतं चुकलं, आणि डबल करत बसावं लागतं, त्यात वेळ जातो. त्यामुळे इथं व्यवस्थित काळजी घ्यायची पहिली मांडणी करताना, ठीक आहे ना? त्यानंतरचा बघा 36वा प्रश्न, सोना कहा, ठीक आहे, जेकेचा प्रश्न आहे. संधी फोडीबद्दल खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. खिडकी अधिक आत खिडकीत, बरोबर आहे. घर अधिक ई, घर अधिक ई घरी, घरे नाही होत, घरी होतं घरी, म्हणजे ही चुकीची आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. हो अधिक ऊ, हो होतं, बरोबर आहे. आणि गेली अधिक आहे, गेलीय, बरोबर आहे का? गेलीय, बरोबर आहे का? बरोबर आहे. किंवा गेलीय म्हणा किंवा गेली आहे म्हणा, दोन्ही बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सदस्य. आणि हे कोणत्या प्रकारच्या संधीता? मराठीतल्या विशेष संधीता. कशातल्या? मराठीतल्या संधी. आता बघा, खिडकी अधिक आत, यातला हितला स्वर कोणता रे? ई, आणि हितला स्वर आय, तो आ स्वर नष्ट झालाय, आणि पहिला स्वर खिडकी आय असा राहिलाय, ई आय असा राहिलाय, म्हणून ही पूर्वरूप संधी. कोणती संधी? पूर्वरूप संधी. इथं सुद्धा घरी शब्द झालाय, इथं पहिला स्वर अ निघून गेलाय आणि दुसरा ई राहिला इथं, ई, म्हणजे ही कोणती? ही संधी कोणती झाली? पररूप संधी झाली. दुसरी कोणती झाली? दुसरी पररूप. तिसरं बघा, त्याच्यानंतर हो उ, हो हे पर्याय क्रमांक 3 दिलेलंच आहे इथं. मग आता हो उ आहे असंच आहे, हो अधिक उ, हो इथं कोणता स्वर गेला नाही. आणि गेली आहे, याला गेलीय म्हणा किंवा गेली आहे असं म्हणा, अशी बोलण्याच्या ओघात झालेली ही संधी आहे. बघा, ही कोणती रे? पररूप संधी. ही कोणती रे? पूर्वरूप संधी. ही पररूप संधी, हा मराठीतल्या विशेष संधी. इथं संधी झाली नाही, डायरेक्ट 2 शब्द जोडले गेले तर, आणि इथं बोलण्याच्या ओघात झालेली संधी आहे. लक्षात आलं ना? अशा पद्धतीने आहे. मग हे घर अधिक ही घरी नाही होत, घरी होतं, पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. संधीमध्ये मराठीतल्या संधीचा प्रश्न होता. आणि या शब्दाची जात ओळखा. आणि हे काय आहे? क्रियापद नाही, नाम नाही, शब्दयोगी अव्यय नाही, उभयान्वयी अव्यय. कारण का रे? आणि काय करतं रे? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडतं, आणि 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. आणि उभयान्वयी अव्ययापैकी हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयापैकी हे समुच्चय बोधक उभयान्वयी. समुच्चय बोधक आणि, व, अन, शिवाय हे समुच्चय बोधक आहेत. आणि प्रधानत्व सूचक अव्ययाने जोडलेले जे वाक्य असतात ते संयुक्त वाक्य असतात, हे लक्षात ठेवा. उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्ययामध्ये सुद्धा प्रधानत्व सूचक आहे, बरं आहे का? आणि प्रधानत्व सूचक मध्ये सुद्धा समुच्चय बोधक आहे. कारण प्रधानत्व सूचक मध्ये 4 येतात: समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. समुच्चय बोधक आहे आणि सारखा अजून कोणता समुच्चय बोधक आहे? आणि, व, अन, शिवाय, नि, अशा प्रकारचे हे आहेत. ठीक आहे ना? अशा प्रकारे ओळखता आलं पाहिजे. शब्दयोगी का नाहीत? कारण शब्दयोगी हवे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. क्रियापद, क्रियापद हे क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. नाम तर नाहीये हे. आणि ठीक आहे ना? 39 मराठीतून पुढीलपैकी कोणते वचन नाही? एक वचन आहे मराठीमध्ये, बरोबर आहे का? त्यानंतर अनेक वचन सुद्धा आहे, आणि अनेक वचनालाच बहुवचन असं म्हटलं जातं. पण द्विवचन मराठीमध्ये नाही. आणि द्विवचन मराठीमध्ये नसून कुठं येतं? संस्कृत भाषेमध्ये आहे, पण मराठीमध्ये नाहीये. लक्षात ठेवा. कारण मराठीमध्ये मुख्य वचन दोन एक वचन आणि अनेक वचन हे 2च आहेत, किंवा अनेक वचनालाच बहुवचन सुद्धा म्हणतात. पण संस्कृतमध्ये 3 वचन आहेत: एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. लक्षात ठेवा. याच्यावर अगोदर सुद्धा आपण टेस्टमध्ये बोललेलो आहे. लक्षात. त्यानंतर बघा 40 लहान मुलांना खेळण्यासाठी घरासमोर आयताकृती अंगण आहे. लगेच ओढून घेऊ आयताकृती अंगण आहे,
बरोबर आहे का? अंगण आहे. या आयताची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. लांबी रुंदीपेक्षा 6. आता जर लांबी रुंदी मानली x, तर लांबी किती येईल रे? x अधिक 6, कारण 6 मीटरनी जास्त आहे. बरोबर आहे का? जास्त असेल तर त्या अंगणाचे मापे आणि त्याची परिमिती 60 असेल. परिमिती किती रे? 60. तर मग त्या ह्याची जी लांबी आणि रुंदी किती हे काढायचं आहे. ठीक आहे ना? आता काय असतं रे, आपल्याला माहिती आयतामध्ये आयताचे चारही कोण 90 अंशाचे असतात आणि एकमेकावरच्या समोरच्या बाजू ज्या असतात त्या बाजू सारख्या असतात. आता ही लहान बाजू x मानली रुंदी, ही 6 पैकी मोठी म्हणून x अधिक 6 झाली. मग x विरुद्ध बाजू ह्याची सुद्धा x असेल आणि ह्याची सुद्धा x अधिक 6 असेल. आणि आपल्याला माहिती आहे, काय माहितीये? परिमिती म्हणजेच एखाद्या चौकोनाची परिमिती म्हणजे त्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. ह्या चारही बाजू आपल्याला माहित झाल्यात, यांची बेरीज करू, तीच परिमिती असणार जी की 60 दिली, त्यानुसार x ची किंमत निघाल. मग x अधिक 6 अधिक ही x अधिक 6 अधिक x हे x आणि x हे चारही बाजूची बेरीज बरोबर किती दिली आपल्याला? 60 परिमिती. बरोबर आहे का? मग x अधिक 6 x 1 हे 6 6 12 होईल आणि हे 4x होईल. म्हणजे 4x अधिक 12 बरोबर 60. हे 12 अधिक आहे, तिकडे गेल्या वजा होईल. 4x बरोबर 60 वजा 12 म्हणजे 60 मधून 12 गेले 48, म्हणजे 4x बरोबर 48. मग x बरोबर किती येईल रे? 48 भागिले 4. 4 1 4 4 2 8 म्हणजे x बरोबर 12 येईल. म्हणजे रुंदी किती आहे? 12. रुंदी 12 असणारा पर्याय हा एकच आहे पर्याय, रुंदी 12. आणि याच्यापेक्षा लांबी किती जास्त? 6 नी. 12 आणि 6 किती? 18. पर्याय क्रमांक 1. परिमिती माहिती पाहिजे. आयताची परिमिती बरोबर चारही बाजूची बेरीज असते आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असते. याचं क्षेत्रफळ काढायला सांगितलं असतं तर 18 गुणिले 12 केलं असतं. बरोबर आहे का? अशा पद्धतीने आपण केलं असतं. ठीक आहे ना? 40वा प्रश्न. त्यानंतर बघा 41वा. हा जीकेचा आहे. त्यानंतर हा जीकेचा आहे, त्या जीकेचा आहे. हा, धर्मवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम यापैकी नामाचा प्रकार कोणता नाहीये? हा सर्वनाम नाहीये, कारण सर्वनाम ही शब्दाची प्रमुख जात आहे. जात. सर्वनाम लक्षात ठेवा, जात आहे ती. आणि सर्वनाम म्हणजे काय रे? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. ती शब्दाची जाते. आणि धर्मवाचक, धर्मवाचक, विशेष नाम हे नामाचे प्रकार आहेत. कसे आहेत बघा, सांगतो तुम्हाला. नामाचे प्रकार, याचा एक चार्ट काढतो फास्ट मध्ये. नाम आहे, नामाच्या प्रकाराचं विभाजन 2 प्रकारे होतं. एक असतात धर्मीवाचक, धर्मीवाचक, आणि एक असतात धर्मवाचक. धर्मीवाचकचे 2 प्रकार पडतात, लक्षात ठेवा. एक असतं भाववाचक, भाववाचक नाही, सामान्य नाम. एक असतं विशेष नाम. आणि धर्मीवाचक धर्मवाचक मध्ये एकच असतं. धर्मवाचकलाच भाववाचक नाम सुद्धा म्हणतात. भाववाचक नाम. अशा प्रकारे मुख्य प्रकार 3च आहे, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. पण सामान्य नाम आणि विशेष नाम हे धर्मीवाचक मध्ये येतं, भाववाचक नाम हे धर्मवाचक मध्ये येतं. लक्षात ठेवा. आणि याच्यात फक्त अनेक वचन सामान्य नामाचंच होतं, विशेष नाम आणि भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. सोपं होतंय, एवढं काय अवघड नव्हतं. ठीक आहे, म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघा. एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना, हा आता गणित हे वेगळं इंटरेस्टिंग आहे. 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतकंच राशन, हे रेशन झाले, रेशन उपलब्ध आहे. तर 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल? बघा आता याच्यात काय बघा, धान्य एकूण किती आहे. आणि आता बघा, एक सैनिक तळ आहे तर एकूण 100 सैनिक आहेत. आणि त्या 100 सैनिकांना एकूण किती दिवस? 10 दिवस पुरण एवढंच धान्य. 10 दिवस पुरण एवढंच धान्य. पण 2 दिवसानंतर अजून एक तर कमी, आणि त्यात 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक आले, तर राहिलेलं धान्य किती दिवस पुरल? आता एकूण धान्य काढून घ्यायचं. आता एकूण धान्य बरोबर काय असणार सांगतो तुम्हाला. बघा कशी स्टेप. एकूण धान्य, एकूण धान्य बरोबर एकूण सैनिक आणि गुणिले दिवस. एकूण सैनिक किती आणि त्याचे दिवस किती, याच्यावरून एकूण धान्य निघन. सैनिक किती तर 100 गुणिले दिवस किती 10. 100 झालं 10, म्हणजे एकूण किती झालं रे? 1000. धान्य किती एकूण? 1000 आहे. 1000 आहे. आता ते युनिट दिलं नाही, किलोग्रॅम काही घेतलेलं नाही. 1000 धान्य आहे. आता बघा एकूण धान्य किती आहे? 1000 आहे. आता बघा मग 10 दिवस पुरल. 1000 हे 10 दिवस पुरतंय, म्हणजे एका दिवसाला किती लागतंय रे? 100 लागतंय. एका जणाला किती लागतंय? 100. एका दिवसाला किती लागतंय? 100 लागतंय. मग 10 दिवसाला किती लागल? 1000 लागल. मग एका दिवसाला 100 लागतं, तर 2 दिवसाला किती लागल? 200 धान्य लागल. म्हणजे 2 दिवस, हे 60 सैनिक याच्या अगोदर 2 दिवस निघून गेलेत ना, त्याचं 200 धान्य ते खाऊन घेतलं सैनिकांनी. म्हणजे शिल्लक किती राहिलं? 1000 वजा 200, म्हणजे शिल्लक राहिलं फक्त 800 धान्य. आता 800 धान्य
किती जणाला पुरवायचं आपल्याला? हे पहिले 100, हे गेले नाहीत कुठं, आणि हे 60, म्हणजे सैनिक पुन्हा 2 दिवसानंतर किती झाले तर 160 सैनिक झाले. तर आता ते 160 सैनिकांना हे 800 धान्य किती दिवस पुरल यासाठी आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे का नाही? मग काय येईल रे पुन्हा? एकूण सैनिक 160, एकूण धान्य काढायचं असेल तर, आणि एकूण धान्य किती दिले आपल्याला? 800. मगाचे सूत्र वापरायचं. हे एकूण धान्य राहिलं आता 800, सैनिक झाले 160, आणि दिवस आपल्याला काढायचे. तर इथं जसे दिवस 10 दिले होते, आता इथं दिवस दिलेले नाहीत. मग सैनिक 800 बरोबर 160 इकडे गुणले, इकडे आले भागिले होईल, म्हणजे 800 भागिले 160 बरोबर दिवस येतील. हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, 16 1 16, 16 5 80, म्हणजे दिवस बरोबर किती आलं? 5. म्हणजे ते पुन्हा 160 सैनिकाला राहिलेलं धान्य किती दिवस पुरेल? 5 दिवस पुरेल. स्टेप समजून घ्या. अगोदर एकूण धान्य पहिलं काढलं, एकूण धान्य काढायसाठी सैनिकांची संख्या गुणिले दिवस केले, 1000 आलं. पहिले 2 दिवस, मग आता 10 दिवसात 1000 धान्य लागतं, तर एका दिवसात किती? 100 धान्य लागेल. 2 दिवस पहिले होऊन गेलेत, 2 दिवसात धान्य किती खाल्लं सैनिकांनी? 1 दिवसाला 100, म्हणजे 2 दिवसाला 200 धान्य खाल्लं. मग राहिलं किती? 800, आणि सैनिक किती झाले आता? 160. मग 160 जणाला 800 धान्य किती दिवस पुरेल? किमती ठेवल्या आपण, काटाकाटी केली, आणि 5 दिवस आला अशा पद्धतीने. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. जीकेचा आहे हा. 10,5 दराने 3 वर्षात 8,000 मुद्दलचे चक्रवाढ व्याज काढायचे. आता चक्रवाढ व्याजासाठी सूत्र आहे. काय सूत्र रे? रास बरोबर ए म्हणजे रास असतं, बरोबर पी कंसात 1 अधिक R अपॉन 100. आता हे माझं थोडंसं इंग्लिश मध्ये झालं, त्यामुळे कधी कधी इंग्लिश शब्द आहे. रेस्ट टू म्हणजे घातांक, n म्हणजे n वा घात. ए बरोबर पी इन ब्रॅकेट 1 + R अपॉन 100 रेस्ट टू n. हे सूत्र आहे. म्हणजे रास म्हणजे चक्रवाढ व्याज आणि मुद्दल धरून त्याला रास होत असते, बरोबर पी कंसात. आता पी म्हणजे मुद्दल असते, लक्षात ठेवा. अधिक 1 अधिक R म्हणजे दर असतो, छेदस्थानी 100, आणि घातांक त्याचा n म्हणजे एकूण वर्ष किती आहे. किमती ठेवून घ्या आता सगळ्या. पी म्हणजे काय रे? मुद्दल आहे. मग मुद्दल किती आहे? पी म्हणजे 8000 कंसात 1 अधिक R अपॉन रेट किती रे? रेट किती? दर 5 छेद 100, आणि एकूण काळ किती दिलाय याचा घातांक 3. अशा पद्धतीने काढावं लागेल आपल्याला. मग आता हे असंच ठेवूया, 8000 तर हे असं ठेवूया, बरोबर आहे का? आणि कंसात इथं एक तिरका गुणाकार करूया, छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 असतं, बरं का? 100 1 100, 5 1 5, आणि 100 आणि 5 105, म्हणजे 105 छेदस्थानी 100 कंसाचा घातांक 3. मग काय नाही इथं 8000 गुणिले 105 छेदस्थानी 100, 105 आहे हा, गुणिले 105 छेदस्थानी 100 गुणिले 105 छेदस्थानी 100. तिसरा घातांक म्हणजे तेवढं, बरं आहे का? आता इथं हे शून्य गेलं, 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 हे शून्य गेलं. 5 ने भाग जातोय, 5 2 10, आणि इथं 5 2 10, आणि 5 1 5. इथं सुद्धा 5 ने भाग जातोय, 5 2 10 5 0 0, 5 2 10 5 1 5, बरोबर आहे का? आता किती राहतंय? इथं 20, आणि इथं 2 राहिलं. इथं बे 1 बे, इथं बे चौक 8, पुन्हा इथं 4 1 4, इथं 4 5 20, बरोबर आहे का? पुन्हा हे 5 1 5, 5 2 10 5 1 5, म्हणजे काय राहिलं इथं? 21 गुणिले 21 गुणिले फक्त 21 एवढंच राहिलं, बरोबर आहे का? मग 21 गुणिले 21 गुणिले 21 म्हणजे 21चा तिसरा घात. 21चा तिसरा घात म्हणजे 21चा घन, तो येतो 9261. 9261, म्हणजे एकूण रास किती झाली? 9261, आणि मुद्दल किती होती? 8000. मग व्याज काढायचं असेल तर रास मधून काय करावं लागेल? मुद्दल वजा करावं लागेल. मग 9261 मधून 8000 वजा केले तर किती राहतात? 1261. 1261 पर्याय क्रमांक 2. सूत्र माहित पाहिजे, बरं का? ए म्हणजे रास आहे, पी म्हणजे मुद्दल आहे, अधिक म्हणजे मुद्दल बरोबर चक्रवाढ सूत्र लक्षात ठेवा. मुद्दल बरोबर रास बरोबर मुद्दल कंसात 1 अधिक दर छेदस्थानी 100 कंसाचा मुदत घातांक मुदत. अशा पद्धतीने आहे. मराठीत सुद्धा घेऊ शकतो, पण हे असं सूत्र आपण इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म मध्येच लिहित असतो. ठीक आहे ना? म्हणजे व्याज किती? चक्रवाढ व्याज 1261, 3 वर्षाचं 5% दराने 8000 रुपयाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 48. पुढील संख्याची श्रेणी पूर्ण करा. 1540 2520. 1540 आणि 2520, या 1540 ला 2 ने भागलं की 2520 येते, आणि 2520 ला आता बघूया कितीने भागल्यानंतर 1680 येईल. 3 ने बघूया, 3 8 नाही 16 नाही 2520 ला 2520 हे 5040 निम्मे आहेत, बरोबर आहे. हा, पुन्हा याला 3 ने भागूया. 3 8 हा काय केलं बघा, 3 8 24, हातच्याला 1, 3 3 9, आणि
बघा ह्याला 2 काय केलेलं आहे, भागलंय आणि पुन्हा 1 गुणलंय त्याला. आणि इथं सुद्धा 3 8 24, 3 चौक 12 आणि 3 0 0 840 आलं. आणि 840 ची दुप्पट काय येते 1680. म्हणजे 3 भागून त्याला 2 गुणलं की 1680 येते. पुन्हा 1680ला पुन्हा इथं 3 भागलं होतं, आता 4 भागलं. इथं 4 चौक 16, 4 2 8 4 0 420 आलं. आणि 420ला पुन्हा इथं 3 गुणले. बघा जेवढे ज्यांनी भागलंय त्याच्या 1 मागच्या संख्येने पुन्हा डबल त्याला गुणलंय. इथं बघा ह्याला 2 भागलं होतं आणि येणाऱ्या भागाकाराला 1 गुणलं 2520 आलं. पुन्हा 2520ला 3 भागलं आणि येणाऱ्या भागाकाराला 2 गुणलं 1680 आलं. पुन्हा 1680ला 4 भागलं आणि येणाऱ्या भागाकाराला 3 गुणलं 1260 आलं. किती आलं 1200. 420 गुणले 3. आता 1260ला कितीने गुणावं लागन, इथं भागावं लागन 5 भागावं लागन आणि त्याला पुन्हा कितीने गुणावं लागन 4 गुणावं लागन. मग 5 5 2 10 हातच्याला 2 5 5 25 5 2 10. मग 252 चौक 4 2 8 5 चौक 20 शून्याचा हातच्याले 2 4 2 8 2 10 1008. 1008 आलं. आता 1008ला कितीने गुणावं भागावं लागन 6 आणि गुणाव किती लागन त्याला 5. अशा पद्धतीने केलंय बघा. 6 6 कसा हातच्याले 4 6 6 36 हातच्याले 4 6 8 48 आणि 168 भागिले गुणिले 5 8 45ला शून्याचा हातच्यारे 4 6 35 4 34ला 4 हातच्याले 3 आणि 5 1 5 3 8 840 पुढची संख्या येईल. एक ऑप्शन पर्याय क्रमांक 2. म्हणजे काय केले रे, एक संख्येने भागायला वाढत गेलेत आणि गुणाकाराची सुद्धा एक संख्या वाढत गेली. फक्त ज्या संख्येने भागलंय त्याच्या 1 कमी संख्येने पूर्ण पुन्हा त्या भागाकाराला गुणलंय. अशा पद्धतीने केलेलं आहे. 49 बघा. आता बघा हे एकदम सोपं होतं. TMRUPT या शब्दाच्या अक्षरांना योग्य क्रमाने लिहायचं एका वाद्ययंत्र. याच्यावरून लगेच लक्षात येते ना, ट्रम्पेटचे शब्द आहेत. ट्रम्पेटचा मग सुरुवातीचा अक्षर कोणतं आहे, टी. वाद्य ट्रम्पेट आहे, याच्यापासून ट्रम्पेट शब्द तयार होतोय. बघितलं की ऑब्झर्वेशन केली की लक्षात येते. लक्षात म्हणजे टी नाही, याच्यात काही कॅल्क्युलेशन वगैरेची काही गरज नाही, विश्लेषण तरी काय करणार आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने येते. हे 50वा प्रश्न याचा आहे, जीएसचा आहे. तर ठीक आहे, आपण पहिल्या 50 प्रश्नातले जे मराठीचे आणि गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न होते ते पाहिजे, ते भाग 1 मध्ये पाहणार आहोत. आणि याच्यानंतर अजून एक गणित बुद्धिमत्ता मराठीचा भाग 2 असणार आहे. त्यात 50 ते 100 प्रश्न असणार आहे. ठीक आहे, पहिल्या भागामध्ये इथंच थांबूया आपण. धन्यवाद.